खेड तालुक्यातील मांजरेवाडी येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि त्यानंतर दगडाने ठेचून अत्यंत क्रूर पद्धतीने खून करणारा आरोपी हा अत्यंत नराधम आणि लिंगपिसाट असल्याची बाब या घटनेनंतर समोर आलेल्या आणखीन काही वेगवेगळ्या घटनांमधून निष्पन्न झाली आहे। यापूर्वी 2 तरुणींशी आणि एका महिलेशी त्याने अत्यंत आक्षेपार्ह वर्तन केल्याची बाब समोर आली आहे। या प्रकरणी धाडसाने आणखीन 2 मुलींनी संबंधित आरोपी नवनाथ कैलास मांजरे वय वर्ष 29 राहणार मांजरेवाडी धर्म तालुका खेड यांना अत्यंत अश्लील वर्तन केल्याच्या तक्रारी खेड पोलीस ठाण्यात दिल्या। या प्रकरणी बुधवारी 16 एप्रिल 2025 रोजी रात्री उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही खेड पोलीस ठाण्यात सुरू होती। याशिवाय धक्कादायक म्हणजे संबंधित नराधमाने या गावाच्या लगत असलेल्या एका वाडीतील महिलेला घरी जाताना रस्त्यात आड बाजूला गाठून जबरदस्तीने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची बाब देखील समोर आली आहे। मात्र संबंधित पीडित महिलेने त्याच्याकडून सुटका करून घेऊन स्वतःचा जीव वाचवला। याबाबतची चर्चा आणि बदनामी टाळण्यासाठी तिने पोलिसात तक्रार केल्या नसल्याची बाब समोर आली आहे। 29 वर्षीय नराधम नवनाथ मांजरे हा विवाहित आहे। त्याची पत्नी गरोदर असल्याने माहेरी गेलेली असताना त्यानं सदरचा बलात्कार आणि खून हा अत्यंत किळसवाना प्रकार केल्याची बाब समोर आली आहे। आरोपी नवनाथ मांजरे याचे मांजरेवाडी गावात किराणा मालाचं दुकान आहे। दुकानात येणाऱ्या महिलांशी तो आक्षेपार्ह वर्तन करत असल्याच्या तक्रारी देखील समोर येऊ लागल्याचं समजतंय। त्यामुळे नवनाथ मांजरे हा अत्यंत नराधम आणि लिंगपिसाट असल्याची बाब वेगवेगळ्या घटनांमधून समोर येऊ लागली आहे। नराधम मांजरे यास फाशीची शिक्षा व्हावी यासाठी संपूर्ण खेड तालुका आता एकवटला असून विराट मोर्चा काढून नागरिकांनी असंतोष व्यक्त केला आहे। त्यामुळे आता खेड पोलिसांची जबाबदारी वाढली असून या नराधमास फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचवण्यासाठी तपास पुरावे एकत्र करण्याचे दिव्य खेड पोलिसांना पार करावं लागणार आहे। दरम्यान मांजरेवाडी येथील घटनेतील बलात्कार आणि खून झालेल्या तरुणीचे फोटो आणि ओळख पटवणाऱ्या बातम्या काही माध्यमांनी केल्या। त्यामुळे नातेवाईकांनी तीव्र नाराजी व्यक्त करून सदरच्या बातम्या वेगवेगळ्या माध्यमातून तात्काळ हटवण्याचे आवाहन केले आहे।